नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आत्ता मी गेल्या आठवड्यात एक 7 दिवसांच्या रांगोळींचा सेटचा शॉर्ट्स टाकला होता. तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली की त्या छोट्या छोट्या रांगोळ्या शिकायच्या आहेत. तर मी त्यातली एक रांगोळी शिकवली आहे शंखाची. आता दुसरी जी आहे ती श्रीयंत्रसारखी दिसणारी रांगोळी आहे. बऱ्याच जणांनी ते छोटे श्रीयंत्र म्हणून सांगतात ते, पण श्रीयंत्राला बहुतेक 3 टोक असतात रांगोळीचे आणि ह्या रांगोळीला शॉर्टकटमध्ये बनवल्यामुळे 2 टोक आहेत. तर ती आज रांगोळी आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे इथे 2 कलरचे मोती, 30 नंबरचा तंगूस घेतला आहे, वायर कट करण्यासाठी कात्री आहे आणि सुई आहे. माझे एक सबस्क्रायबर आहेत, विनया ताम्हणकर काहीतरी नाव आहे त्यांचं. तर त्यांनी मला विचारला होता प्रश्न की 30 नंबरचा किंवा त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या नंबरचा जर तंगूस वापरला तर डिझाईनमध्ये काही फरक पडतो का? फरक तसा पडत नाही, पण मला जी माहिती आहे ती मी आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. 30 नंबरचा तंगूस हा जरा बारीक असल्यामुळे गोलाकार आकृती जी असेल, जसं रुमाल झालं किंवा गोलाकार महिरप झाली आहे किंवा गोल काही डिझाईन आहे, तर त्यासाठी तुम्ही 30 नंबरचा तंगूस वापरू शकता. 40 नंबरनी ती थोडी ताठ होते डिझाईन, जी विणणार आहात ती. पण रांगोळीमध्ये सुद्धा समजा सरळ पॅटर्न असेल किंवा आता छोट्या छोट्या रांगोळ्या झाल्या, त्या जर थोड्या थिकनेसमध्ये किंवा कडकपणा असा दाखवण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही तो 40 नंबरचा थ्रेड पण यूज करू शकता. 50-60 पुढचे जे नंबर आहेत, 70-80 किंवा 100पर्यंत किंवा 100च्या वरती कदाचित आहेत नंबर, तर ते वेगवेगळ्या वस्तूंसाठी आहेत. जसं हेवी मोती, समजा 12, 14, 16 नंबरचा जो मोती आहे त्यांना हे पुढचे नंबर वायरचे घेतात करायला. पर्स झाल्या, पर्ससाठी 60च्या पुढचा वायर यूज करायचा, कारण ते वायर जाड असतात. त्याच्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या किंवा जड वस्तू आहेत त्यासाठी ते पुढचे नंबर वापरायचे. शक्यतो काम हे 30-40मध्येच करायचं. मी तर शक्यतो 30मध्येच करते. 40 नंबरचा थ्रेड हा मी कधी कधी फक्त असं जे भिंतीला लावायचे लटकन टाईप पॅटर्न आहे तिथे वापरते. 50 नंबरचा तंगूस हा मी झोका वगैरे करण्यासाठी वापरला होता. आकाशकंदीलसाठी मी 100 नंबरचा तंगूस घेतला होता, तेव्हा 10 नंबरचे मोती होते. पण जेव्हा काही डिझाईनमध्ये आपण वायर डबल डबल फिरवतो तेव्हा मात्र ते वायर काढायला कठीण जातं. तर त्या अंदाजाने थोडेसे नंबर मागे पुढे करून त्या वस्तू करू शकतात. पण जसं मोठ्या मोत्यांचं जे लटकन आहेत, 12 नंबरचे 14 नंबरचे जे मोती आहेत, त्यांच्यासाठी मात्र 70च्या पुढचाच तुम्ही दोरा यूज करायचा, वायर यूज करायचं. शक्यतो वायर तोरणाला वापरत नाहीत, वरच्या पट्टीलाच वापरलं तर वापरतात, नाहीतर मग गोदडीचा दोरा वापरतात, कारण तो टिकायला खूप मजबूत असतो. म्हणून तोरणात शक्यतो बाहेरच्या तोरणात दोरा असतो. तर ही माहिती मी आज तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. मध्ये पण तुम्ही जर पाहिलं असेल तर क्रीम आणि व्हाईट नंबरचा मोती हा कलरपेक्षा थोडासा किंचित असा मोठा वाटतो. जेव्हा तुम्ही हातात घेऊन पाहाल तेव्हा तुम्हाला तो फरक जाणवेल. तर त्याच्यातही काय फुल साईज, कट साईज असतात. आपण नेहमी जेव्हा दुकानदाराला सांगू तेव्हा त्याला म्हणायचं फुल साईजच दे. तर मला ही जी काय माहिती होती मी तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हालाही या व्यतिरिक्त जर काही माहिती असेल तर तुम्हीही मला देण्याचा प्रयत्न करू शकतात. तर आपण आज ते श्रीयंत्र शिकायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला हे रंगीत मोत्यांचा गोल करून घ्यायचा आहे. तर 6 मोती हे रंगीत घालायचे आहेत. गाठ मारल्यानंतर एक 3-4 मोत्यातनं सुई परत फिरवून घ्यायची.
आणि हे जास्तीचं असलेलं वायर मग एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. आता ह्या 6 मोत्यांवर आपल्याला 6 षटकोन करायचे आहेत. तर आपण 5 मोती क्रीम कलरचे घेणार आहोत. तर हे एकाच मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि परत पुढच्या मोत्यातनं काढून घ्यायची. परत आता दुसऱ्या षटकोन करताना 4 मोती घ्यायचे, कारण आपल्याकडे 2 मोती तयार आहेत, खालचा हा आणि हा. आता त्या 2 मोत्यातून आणि मी अजून पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. श्रीयंत्रात बरेच डिझाईन म्हणजे साईज वेगवेगळे आहेत. ह्या छोट्यापासून अगदी खूप 1-2 फुटापर्यंतच्या पॅटर्नमध्ये आहेत. आता आपला शेवटचा षटकोन करायचा आहे. आपण पहिल्या षटकोनासाठी 5 मोती वापरले, नंतर मध्ये 4 मोत्यांचं काम केलं आहे. आता इथे ह्या खालच्या एका मोत्यातनं आणि पहिला जो षटकोन केला आहे त्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला इथे 3 मोती घालून तो षटकोन पूर्ण करायचा आहे. असं आपलं फूल तयार झालं. आता मी इथेही दोरा काढून घेतला असता किंवा इथे समोरच्या साईडने दोरा काढते. असा फिरवून ह्या मोत्यातनं असं क्रॉस करत मी इकडे आणला. असं केल्याने काय होतं, हा आत्ता जो केलेला षटकोन आहे तो थोडासा म्हणजे फिट्ट होतो, इथे लूज पडल्यासारखं वाटत नाही. इथे एक गणित लक्षात ठेवायचे, आपण सेंटरला आल्यानंतर आपल्याला पांढऱ्या मोत्याचा वापर करायचा आहे आणि हे जे कॉर्नरचे मोती आहेत षटकोनातले, 1, हे 2, हे 2 आणि हे 2, तिथे आपल्याला कलरचा वापर करायचा आहे. डिझाईन करताना असं गणित एकदा पाहून लक्षात घेतलं ना की ती डिझाईन करायला खूप सोपी जाते. आता षटकोन करायचं आहे आपल्याला. तर खाली आपले 2 मोती तयार आहेत. आपण 4 मोती क्रीम कलरचे घातलेत. आता मी आधी ह्या 2 मोत्यातनं सुई काढणार आहे आणि नंतर पुढे अजून एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. इथे षटकोन करायचं आहे ह्या टोकावर. तर आपल्याकडे हे 2 मोती तयार आहेत. तर मी आधी एक क्रीम कलरचा मोती घालणार आहे आणि 3 रंगीत मोती घालणार आहे. आणि ह्या साईडच्या मोत्यातून सुई अशी काढून घेणार आहे आणि लगेच पुढच्या 2 मोत्यांमधनं पण सुई अशी फिरवून घेणार आहे. हे बघा, सुरुवातीचं काम करताना 1 मोत्याने जास्ती असतं, मधल्या भागावर 1 मोती त्यापेक्षा कमी होतो आणि शेवट करताना 1 मोती अजून कमी होतो. सुरुवातीची लाईन एक वेगळ्या प्रकारची होते, नंतरच्या शेवटपर्यंत जोडण्यासाठी जी लाईन जी तयार करतो आपण, तर ती वेगळ्या पद्धतीने होते. आता इथे 5 मोती घातले आपण, नंतर परत 4 मोती घातलेत. आता आपलं मधलं काम हे सगळं 3 मोती आणि 4 मोती असं येणार आहे. कोणत्याही डिझाईनची सुरुवात अशीच असते.
हे बघा, आता मध्ये षटकोन करायचा तर 3 मोती आपल्याकडे तयार आहेत. एकच मोत्यातनं काढायची. षटकोनाचं काम मधल्या 2वर, नंतर ह्या सेपरेट एक एक मोत्यावर होणार आहे. हे बघा, आता इथे कलरचा वापर करायचा आहे. तर 1 मोती क्रीम कलरचा आणि 3 रंगीत मोती. ह्या षटकोनातला हा मोती आणि खालचा 1 मोती, अशा 2 मोत्यांमधनं सुई फिरवून काढली. आता पुढच्या ह्या 2 मोत्यातनं आता सेम पद्धतीने एकदा हा षटकोन येणार आहे आणि एकदा रंगीत षटकोन येणार आहे. असं करत मी ही डिझाईन पूर्ण करते आणि पुढची लाईन कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता इथे आपल्याला शेवटचा षटकोन करून ही लाईन पूर्ण करायची. तर आधी मी ह्या साईडच्या खालच्या मोत्यातनं आणि साईडच्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे सुरुवातीला आपण 5 मोती घेऊन सुरुवात केली होती. आता शेवट आपला 3 मोत्यांवर आलेला आहे. 3 मोती घातले आणि हा षटकोन पूर्ण केला आहे. हे बघा, आधीच्या सुरुवातीला मी इकडे असं समोर काढून मग दोरा काढला होता, तर तुम्ही तसाही करू शकता किंवा आता हे मी इथे नेहमीच्या पद्धतीने दाखवते. हा षटकोन केल्यानंतर मी लगेच सुई अशी फिरवून वरच्या साईडने काढून घेतली आहे. आता इथे आपल्याला या षटकोनाची शेवटची लाईन तयार करायची आहे. सुई आपली टोकाला न निघता मधल्या साईडने निघाली म्हणजे आपल्याला 2 मोत्यांवर काम करायचं आहे. तर मी 3 मोती क्रीम कलरचे आणि 1 रंगीत मोती घातला आहे. आता सुई आधी ह्या खालच्या 2 मोत्यातनं फिरवून घेते आणि नंतर परत पुढच्या ह्या 2 मोत्यांमध्ये. आता आपण कलरकडे आलेलो आहोत, म्हणून इथं मी 1 रंगीत मोती घेतला आहे आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले आहेत. कारण आपण मधल्या भागावर आहोत म्हणून आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी तयार आहेत, म्हणून 3 मोत्यांचंच काम करायचं. आता इथे बघा, टोकावर काम करायचं आहे म्हणून फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे 1 मोती रंगीत येणार आणि 3 मोती क्रीम कलरचे येणार. कारण आपल्याला षटकोन करायचे तर आपल्याकडे इथे टोकावर 2च मोती आहेत. आता ह्या दोन्ही मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आता परत ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई काढायची. आता ही झाली सुरुवातीची ओळ. मग मी सांगितलं होतं की थोडंसं पुढे गेलं म्हणजे पहिली ओळ झाल्यानंतर दुसऱ्या ओळीपासून थोडेसे चेंजेस व्हायला सुरुवात होतात. आता इथे आपण सुरुवात काय केली होती हा चौकोन बनवण्यासाठी की कलर मॅच करण्यासाठी आपण इथे 4 मोत्यांमध्ये 3 मोती क्रीम कलरचे आणि 1 कलरचा मोती घातला होता. आता तीच सुरुवात इथे आलेली आहे, पण आपली इथे आता ऑलरेडी इकडे कलर आल्यामुळं आपण फक्त 3 मोती क्रीम कलरचे घालणार आहोत. हे बघा, खालचे 2 मोती आणि हा 1 मोती, असे 3 मोती आपल्याकडे तयार आहेत. छोट्या छोट्या डिझाईनची ओळ जर पाठ करत गेली तर एक स्टेप पाहून मग पुढे कंटिन्यू करत गेलं ना तर काम करायला खूप सोपं जातं, अवघड वाटत नाही डिझाईन. आता हे बघा, आधी कलरचं काम येणार रे म्हणून मी आधी कलरचा मोती घातला आहे आणि नंतर 2 क्रीम कलरचे असे 3 मोती घातलेत आणि ह्या साईडचा 1 आणि खालचे 2 असे 3 मोत्यांमधनं आणि अजून पुढच्या एका एक्स्ट्रा मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. हे बघा, आता
हे जे रंगीत मोती घातलेत त्याचं असं डिझाईन तयार होत जाणार आहे. आता परत इथे कलरचा एक मोती, कॉर्नर असल्यामुळे परत 3 क्रीम कलरचे मोती. आता ह्या 2 कलरच्या मोत्यातनं आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता परत 3 क्रीम कलरचे मोती. इथे एक कलरचा मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती. परत एक कलरचा मोती आणि 3 क्रीम कलरचे मोती. आता आपण टोकावर आहोत. आधी ह्या 2 मोत्यातून आणि पुढच्या 2 अशा एक्स्ट्रा 4 मोत्यातून आपण सुई फिरवून घेतली. आता ह्याच पद्धतीने मी ही लाईन शेवटपर्यंत करते आणि नंतरची स्ट्रीप तुम्हाला दाखवते. इथे बघा शेवटचा षटकोन आला आहे. आधी मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई वरच्या साईडनी काढून घेणार आहे. आता शेवटी 3 मोती क्रीम कलरचे येणार आहेत. सुई आता अशी वरच्या साईडने काढून घ्यायची. आता इथे हे टोकाचे जर मोती सोडले तर आपल्याकडे मधल्या पट्ट्यामध्ये 6 मोती आहेत. हे बघा, हे 2 टोकाचे सोडून दिले. हे 2 2 2 4 आणि 2 6 मोती आहेत. तर 6 मोतीमध्ये आपल्याला 2 टोक करायचे आहेत. सुरुवातीला 1 आणि शेवटी 1 असं प्रत्येक बाजूवर 2-2 टोक करायचे आहेत. आता आपल्याला तुम्ही जर अजून ह्या 2 लाईन वाढवल्या तर तुमचं 3 टोकांचं हे श्रीयंत्र तयार होतं. पण बऱ्याच जणांना तेवढं मोठे नको असतं, तर हे डेली यूजसाठी म्हणून ते ह्या प्रकारचं घेतात. आता इथे बघा षटकोन करताना आपल्याला 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि हे टोक सोडून त्याच्या पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं सुई अशी फिरवून तिथं षटकोन पूर्ण करायचं आहे. आता षटकोन पूर्ण केल्यानंतर परत आपल्याला ह्या षटकोनावर असं टोक तयार करायचं, म्हणजे त्रिकोणासारखा टोक येणार आहे. आता इथे एक क्रीम कलरचा आणि एक कलरचा मोती असे 2 मोती घालायचे. आता कलरचा मोती सोडून द्यायचा आणि क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे बघा वायर आपलं ह्या मोत्यातून आलेलं आहे, तर त्याच मोत्यातून वापस न काढता आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहोत. आता हा दोरा खाली ओढून घ्यायचा. हे बघा, आता आपण ह्या टोकाच्या साईडने आहोत म्हणून आधी ह्या एका मोत्यातनं आणि पुढच्या 2 मोत्यातनं म्हणजे अशी 3 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेतलेली आहे. हा टोकाचा मोती आणि हे 2. तुम्हाला जर इकडे जायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मध्ये 2 मोत्यांचा गॅप द्यायचा आणि नंतर इकडे षटकोन विणायचा. आता परत षटकोनासाठी आपल्याला 4 मोती क्रीम कलरचे घ्यायचे. हे बघा, हा टोकाचा मोती सोडून द्यायचा आहे. त्याच्या ह्या 2 मोत्यांवर काम करायचं. त्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता परत वरच्या साईडने दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. वरती जे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यांमध्ये एका मोत्यात बाहेर पडायचं. एका मोत्यातनं परत एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे आणि एक कलरचा मोती.
कलरचा मोती सोडून द्यायचा आहे. क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता फक्त आपण पाहायचं आहे की आपलं वायर कुठून आलेलं आहे, हे बघा, तर तो कॉर्नर प्रॉपर बसतो. आता समजा मी परत ह्याच मोत्यातनं काढले तर काय इफेक्ट येईल हे तुम्हाला दाखवते. तुम्ही असं करू नका, मी सांगितलं त्या पद्धतीनेच करा. आता हे बघा, मी हे पहिलं ह्या इथून निघाले होते आणि नंतर इकडे हे वायर घातलं होतं वरतून आलेलं. आता इथे मी परत त्याच मोत्यातनं बाहेर पडली तर हे टोक असं दिसते, हे प्रॉपर इकडे आलेलं नाही आहे. तर तसं ते फिक्स होण्यासाठी त्याच्या अपोजिट जो मोती आहे त्यातनं तो फिरवून घ्यायचा आहे. आपल्याला फिरवताना लक्षात येतं की आपली सुई कोणत्या दिशेने आहे. आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. सरळ मी 6 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आपल्याला 2 षटकोनांमध्ये 2 मोत्यांचा गॅप द्यायचा आहे. आता परत 4 मोती घालायचे क्रीम कलरचे. ज्या मोत्यातनं सुई निघाली तो मोती आणि त्याचा मागचा मोती, असं 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. परत सुई वरच्या साईडने न्यायची आणि टोक करायचं आहे. एक क्रीम कलरचा मोती आणि एक रंगीत मोती. रंगीत मोती हे करून क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता इथे बघा, ह्या लाईनीवर यायचे तर हे खालचे 2 क्रीम कलरचे मोती, हा कॉर्नरचा आणि हे पुढचे 2, अशी 5 मोत्यातनं सुई आधी फिरवून घ्यायचे. हे बघा, आपल्याकडे हे 6 मोती होते तर 6 मध्ये आपण हे 2 टोक केले, मध्ये हे 2 मोती सोडलेले आहेत. त्याचप्रमाणे हे प्रत्येक भागावर हे 2-2 टोक करून घ्यायचे आहेत. मी अजून एकदा सांगते आणि मग बाकीचे राहिलेले मी करून घेते. हे बघा, 4 मोती घालायचे. हा टोकाचा जो मोती आहे त्याला काही न करता ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची, म्हणजे षटकोन आपला तयार होणार आहे. परत सुई वरच्या साईडनी बाहेर काढायची आहे. तिथे आता एक क्रीम कलर आणि एक कलरचा मोती. परत क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुई आता आधी ह्या षटकोनातल्या 2 मोत्यातनं आणि परत पूर्ण खाली 6 मोत्यातनं फिरवून घ्यायची. एकदम काढता आली तर एकदम काढा, नाही तर 2-2 मोत्यातनं पास आउट करा. हे बघा, ह्याच पद्धतीने मी आता राहिलेलं विणकाम करून घेते आणि मग शेवटी कसं झालंय ते तुम्हाला दाखवते. माझ्या घराच्या बाजूलाच बांधकाम चालू आहे, त्यामुळे थोडासा आवाज येईल बॅकग्राऊंडला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. हे बघा, आपलं हे रांगोळी तयार झाली. आता वायर मी खालच्या साईडने नेऊन गाठ मारून घेणार आहे. मी आधी ह्या 7 वारांच्या रांगोळ्या तुम्हाला शिकवून देणार आहे आणि त्यानंतर म्हणजे सबस्क्रायबरने मला बदकाचा रुमाल पाठवला आहे, तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. ज्या सबस्क्रायबरने तो रुमाल पाठवला आहे त्यांना मी आधी सॉरी बोलते, कारण हे छोटे छोटे रांगोळ्या असल्यामुळे ह्या पटकन होतात. हे श्रीयंत्रासारखं दिसणारी रांगोळी आपली तयार झाली.
कारण मी बरेच यूट्यूबवर श्रीयंत्राचे रांगोळ्या बघितल्या, तर ह्या 2 टोकांच्या ऐवजी 3 टोकच असलेल्या रांगोळ्या मला भेटल्या. पण हे आपणच आपल्यासाठी कस्टमाइज केलेलं डिझाईन आहे श्रीयंत्राचं. तर हे नक्की बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्याकडनं काही चुका होत असतील आणि तुम्हाला जर काही ज्ञान असेल त्याबद्दल, तर खरंच मला ते मेसेजद्वारे सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.